कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बाळ, काय कसला विचार करतोयस? ए काय झालं, कसला विचार करतोयस? नाही काय काय जीव हो लीला, तुझं ताट घेऊन इकडे ये बाळा, आपण एकत्र जेवूया। ये आले। आजी नको, आता इथे बसले तर इथेच बसते, तुम्ही जेवा। बर दादा, हे नक्की काय आहे? म्हणजे पनीर बटाटा वगैरे वाटत नाही, काय नक्की? गलोटी कबाब तुला माहित नाही? एजंटच्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी। हा, खूप लांबून लांबून लोक येतात त्यांची ही डिश खायला स्पेशली, आणि म्हणून आपल्या आजच्या फंक्शन साठी पण मुद्दामून ही डिश ऑर्डर केली आहे त्यांच्या रेस्टॉरंट मधून। खाऊन बघ, तू आधी कधी खाल्ली नसशील ना? नाही, म्हणजे छान आहे, काय वाईट नाहीये, फक्त माझ्या घरी मावशी करायची ना, त्या टिक्क्यांची चव काहीतरी वेगळीच असायची। ह्यात काय नक्की मला काही कळत नाहीये। तुला माहित नाहीये का या टिक्की कशाच्या बनल्या आहेत ते? मला काही स्वयंपाकातलं काही फार कळत नाही, पण काही पनीर बटाटा किंवा भाजी वगैरे असेल ना कुठली तरी। काय बावळट मुलगी आहे ही, डिश नॉन व्हेजिटेरियन आहे, एवढी साधी गोष्ट हिला कळत नाहीये। कम ऑन लीला, अगं एखादी डिश कशापासून बनली आहे हे कळायला काही स्वयंपाक करता यायची गरज नाहीये, आपल्याला नुसतं खाऊन कळतं ते कशापासून बनलंय ते। तू एक काम कर, तू ही टिक्की खाऊन बघ, म्हणजे तुला कळेल की कशापासून बनली आहे ते। कळलं कशापासून बनली आहे ते? नाही अगं लीला, एवढूसं खाऊन काय होणार आहे? चांगला मोठा घास घे ना, म्हणजे कळेल कशापासून बनली आहे ते। का अजूनही काही कळत नाहीये। एक काम कर, मोठा घास घे, म्हणजे तुला कळेल नक्की कशाची बनली आहे ती। घे घे। खात राहा ना लीला, असं काय करतेस? अरे वा, तुला पण मटण कबाब आवडतात वाटतं? हा लीला, लीला मूर्ख आहेस का तू? इडियट। काही लायकीचे नाहीये कुठे नेण्याच्या। काय ग, साधं 4 लोकात कसं वागायचं, कसं बोलायचं, काही मॅनर्स नाही आहेत का तुला? कसं काय तुम्ही जहागीरदारांनी हिला सून म्हणून ऍक्सेप्ट केलं ना, मला कळत नाहीये। बस, एक शब्दही पुढे बोलायचा नाही, शांत राहा। अहो पण ती चुप चुप, एकदम चुप। काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, धक्का लागला तिला, काही आजी आजी
मला सांगा हे काय आहे? गलोटी कबाब म्हणजे आपल्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी आहे ती. नाही नाही आजी, तुम्ही काहीतरी वेगळं म्हणाला होतात ना? हो ते मटण कबाब म्हणाले मी. मटण खाल्लं. लीला तू वेजिटेरियन आहेस? लीला मी नको. काय करायचं हिचं? आज इतका स्पेशल दिवस होता माझ्यासाठी, पण तिने विचका केला सगळा. नाही तर काय, आपण जे खातच नाही ते वाढून घ्यायचं कशाला? वहिनी, तिला एवढी अक्कल असती तर अजून काय हवं होतं आपल्याला? प्रमोद, जरा टिश्यू द्या. ड्रेस खराब झालाय ताई. बस झालं ना आता, याच्यावर चर्चा नको ना. अगं ती नॉनव्हेज खात नाही ना, आपल्याला कुठे माहित होतं? आणि तिलाही माहित नव्हतं की हे नॉनव्हेज आहे. दुर्गा, तिला जर काही माहित असतं तर तिला खाल्लंच नसतं ना, सांभाळून गाडून घेतलं असतं. कळतंय ना तुम्हाला? आपण ती घरात आल्यापासून नॉनव्हेज दिलंय का खायला, किंवा आपण खाल्लंय का? नाही ना. मग तिला कसं कळणार आपण खातो की नाही ते? आता हे पण सगळं बाहेरून मागवलंय, आपण घरी बनवतच नाही. जरा समजण्याचा प्रयत्न करा ना. शांत व्हा जरा. हो बरोबर बोलते आजी, पण डिशचं नावही तसंच आहे. नावात कुठे मटण आहे? तसं बाकीच्या पदार्थांच्या नावामध्ये मटण बिर्याणी, बटर चिकन, अंडा करी असतं. तसं जर काही असतं तर लीलाला कळलं असतं. पर मी काय म्हणतो, आता झालं ते झालं, आपण जेवूयात का? जा बाळा, तुम्ही जेवायला बस. ठीक. काय हे विक्रांत, कुठे होतात एवढा वेळ? आज केक कटिंगही झाले, सगळ्यांनी छान गेम्सही खेळले आणि आता सगळे जेवायला बसलेत. तुम्ही आलोच म्हणून जे गेलात ते गेलातच. चला ना, मला खूप भूक लागली, मी थांबले तुमच्यासाठी. पूजा, अगं तू अजून जेवली नाहीस? नाही. असं काय करते सगळं पूजा? अगं तू प्रेग्नेंट आहेस आता, तू एकटी नाहीयेस, तुझ्या पोटात आपलं प्रेम आहे. हे बघ, यापुढे असं जेवण स्किप करायचं नाही. अच्छा, मला कामं असतात ग, ती मी अशी टाळू शकत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजी नाहीये. नाही. हे बघ पूजा, ह्यापुढे आपल्या दोघांना मिळून तुझी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, हो की नाही? बरं ठीक आहे, मी आता इथून पुढे तुमच्या कामाच्या आड नाही येणार. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. बरं चला ना, आता जेवून घेऊया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.